दिगंबर बुवा नाईक आणि सहकारी. सादर करते प्रकाश आत्राम. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. ऐकूया नरक चतुर्दशी निमित्त नरकासुरवध या आख्यान विषयावर दिगंबर बुवा नाईक आणि सहकार्यांचं कीर्तन प्रसारित करीत आहोत. नरक चतुर्दशी निमित्त समन्वित कीर्तन नरकासुरवध. कीर्तनकार दिगंबर बुवा नाईक. सादर करते प्रकाश आत्राम. ऐकूया तर नरक चतुर्दशी निमित्त समन्वित कीर्तन नरकासुरवध. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. धृत्वा दण्डे चरणयुगलं टिक्कडं वामहस्ते स्तोकं स्तोकं तदपि च पुनर्भक्षयन्तं च तोकैः. यस्मै कस्मै सुमुखकवलं प्रीतिपूर्वं ददानं ॐ कृष्णानन्दं नटवरतनं बाललीलं नमामि. वन्दे धूनिधरं दिव्यं दादादेवं दिगम्बरं सद्गुरुं सच्चिदानन्दं सुरवन्द्यं सनातनं. वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती करजोडितो कथे काळी आपण असावे जवळी. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मंगलमूर्ती मोरया. भगवती जगदंबा माता की जय. सद्गुरु दादाजी धुनीवाले महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम कृष्ण हरि. हरि जय जय राम. गोवर्धन धर गोपाल नरत. गोवर्धन धर गोपाल नरत. गोकुल संकट हारे. गोकुल संकट हारे. गोकुल संकट हारी. कृष्ण हारी. कृष्ण हारी. जय जय राम कृष्ण हारी. हरि जय जय राम. शरणागत दीन हातव चरणी. शरणागत दीन हातव चरणी.
कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम। ये सद्गुरु राजा कीर्तनी ये सद्गुरु राजा ये सद्गुरु राजा कीर्तनी ये सद्गुरु राजा ये सद्गुरु राजा कीर्तनी ये सद्गुरु राजा ये सद्गुरु राजा कीर्तनी ये सद्गुरु राजा। मती मंद मी काहीच नेणे 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 सांख्याथवा न्याया ये सद्गुरु राजा ये सद्गुरु राजा कीर्तनी ये सद्गुरु राजा। हीन दीन परी मनास वाटे 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 इच्छा तव गुण गाया ये सद्गुरु राजा ये सद्गुरु राजा कीर्तनी ये सद्गुरु राजा ये सद्गुरु राजा कीर्तनी ये सद्गुरु राजा ये सद्गुरु राजा ये सद्गुरु राजा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ मंगलमूर्ति मोरया भगवती जगदम्बा माता की जय। देवर्षि नारद महाराज की जय 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 रघुवीर भज भज गोपालम गोपालम भज भज गोपालम गोपालम भज भज गोपालम गोपी गोकुल पालम गोपी गोकुल पालम भज भज गोपालम गोपालम भज भज गोपालम। करधूत मुरली वादन लोलम करधूत मुरली वादन लोलम मृगमद तिलकित भालम भज भज गोपालम गोपालम भज भज गोपालम
कंठ विलंबित नववनमालं कंठ विलंबित नववनमालं तनुरुचि विजिततमालं भज भज गोपालं गोपालं भज भज गोपालं मणिमय कुंडल रुचिर कपोलं मणिमय कुंडल रुचिर कपोलं श्रीधर पालन भज भज गोपालं गोपालं भज भज गोपालं भज भज गोपालं भज भज गोपालं गोपाल कृष्ण भगवान की जय। विघ्नं दत्यनिशं स्वकर्मजमसो जीवस्य दादात्मभूः भद्रं दारुणकष्टनासि जनितं धातान्द्रुणान् शिक्षया शश्वः सर्वसुरार्चितो निजदयो दारः सदैव स्वयं यं नित्यं विधिना भजन्ति शमिनो भूमो प्रयन्तव्यं सद्गुरुनाथ महाराज की जय। आकाशवाणीच्या परंपरेप्रमाणे नरकासुर वध या विषयावरचं हे प्रातःकालीन कीर्तन कित्येक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आकाशवाणीनं चालू ठेवली, याकरता आकाशवाणी परिवार खरोखर अभिनंदनास पात्र आहे। सज्जन हो, सच्चिदानंद परमात्मा भगवान गोपाल कृष्णांच्या चरणारविंदी ज्यांची नितांत श्रद्धा आहे अशा श्रीधर स्वामींचं हे पद आहे। भज भज गोपालम गोपी गोकुलपालम संसारे वर्तमानस्य नाना दुष्कृतकारिणः यदि ते नरकात् भीतिः कृष्णमेकं समाश्रय। सुश्लोक लाघवकार वर्णन करतात, संसारात असणाऱ्या नाना प्रकारची पापे करणाऱ्या तुला नरकवासाची भीती वाटत असेल तर एका श्रीकृष्णाचा आश्रय कर। ज्या परमात्म्यानं द्वापार युगामध्ये नरकासुराचा घात केला तो तुझ्या नरकवासाचा निश्चित घात करेल। त्याच्या भजनानं पापच दग्ध होईल। वर्णन आहे ना, घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे विठोबाचे घेता नाम विठोबाचे परबत जळती पापांचे जळती पापांचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा नामाचा महिमा घेता नाम विठोबाचे विठोबाचे विठोबाचे। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, हे राजन, कली हा दोषांचा समुद्र आहे। या कलियुगात चांगल्या चांगल्या घराण्यातल्या लोकांना सुद्धा पाप करावंसं वाटतं। मग पापी लोकांना वाटेल यात काय नवल आहे, असा हा दोष सागर कली। परंतु यात एक मोठ्यात मोठा गुण आहे, तो असा, केवळ श्रीकृष्णाच्या भजनानं जीवाचा उद्धार होतो। कलेर दोष निधे राजन नस्ति हे को महान गुणः कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संगम परम व्रजेत। कृष्णावतार हा केवळ पूर्णावतार नसून पूर्णतमा अवतार आहे। कृष्णासारखं चरित्र झालं नाही, होणार नाही, व्हायची शक्यता नाही,
न देव चरितं चरे. श्रीकृष्णांनी आपलं अवतार कार्य समाप्त करून निजधामाला यावं याकरता ब्रह्मादिक देवांनी द्वारकेत येऊन भगवंताची प्रार्थना केली आणि स्तुती करताना म्हणाले, मागाही अवतार झाले, मागाही अवतार झाले, परिचरित्र ऐसे नाही केले, विधी वेदाला जविले, व्यभिचारी आदि धले, निजपद. गोपाल कृष्ण भगवान की जय. आजपर्यंत अनेक अवतार झाले, परंतु मनबुद्धीला अतर्क्य अशी अद्भुत लीला कृष्णावतारासारखी कुठल्याच अवतारात भगवंतानं केली नाही. श्रीकृष्णांनी शापातून उद्धार केल्यानंतर कुबेर पुत्र नलकुबेर आणि मणिग्रीव भगवंताला म्हणाले, वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायाम, वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायाम, हस्तौ च कर्मसु मनस्तव पादयोर्णः, स्मृत्यां शिरस्तव निवास जगत प्रणामे, दृष्टि सतां दर्शनेस्तु भवत्तनूनां. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे भगवंता, आमची वाणी तुझं गुणानुवर्णन करो, कान तुझ्या कथा ऐकोत, हात तुझी पूजा करण्यात राहोत, आमचं मन तुझ्या चरण कमलांच्या ठिकाणी जडो आणि आमचं मस्तक तुझा निवास जिथे जिथे म्हणून आहे तिथे नम्र असो. तुझ्याच मूर्ती असलेले सज्जन यांच्या दर्शनासाठी आमची दृष्टी उत्सुक असोत. सज्जन हो, श्रीकृष्ण हे भाव जगताचे सम्राट असून कित्येक उपासना संप्रदायाचे ते आराध्य दैवत आहे. श्री वल्लभाचार्यांचा शुद्धाद्वैत संप्रदाय भगवान श्रीकृष्णांनाच पूर्ण परब्रह्म मानतो. प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराजांच्या मधुराद्वैत संप्रदायात श्रीकृष्ण शरीराला देखील अनध्यस्त विवर्त मानून नित्यत्व मानण्यात येतं. श्रीकृष्णांच्या विषयीची विलक्षण निष्ठा श्री चैतन्यांच्या एका श्लोकातनं व्यक्त झाली आहे. चैतन्यांच्या शिष्यानं त्यांना एकदा असा प्रश्न विचारला, महाराज, जग सत्य आहे का मिथ्या आहे हो? चैतन्यांनी त्यावर मोठं सुंदर उत्तर दिलं, जगत सत्यम सत्यम वा नेतरेति मतिर्मम, जगत सत्यम सत्यम वा नेतरेति मतिर्मम, श्रीकृष्ण चरणाम्भोज सत्यमेव न संशयः. सद्गुरुनाथ महाराज की जय. जग सत्य आहे की असत्य मला माहिती नाही, पण कृष्णांची चरण कमल मात्र सत्य आहेत हे निर्विवाद आहे. रासक्रीडेचा प्रसंग सुरू आहे. जितक्या गवळणी तितकी हरिरूप भगवंतानं धारण केलेली आहे आणि त्रैलोक्यनाथ भगवान आमच्या सौंदर्याला वश होऊन सर्वस्वी आमच्या स्वाधीन झाला असा गवळणींना गर्व झाल्याबरोबर सज्जन हो, भगवान ऐन रंगात गुप्त झाले. गवळणी वेड्यासारख्या शोधायला लागल्या, मनात बरळायला लागल्या. मन वेडे गमतच नाही ग, मन वेडे गमतच नाही, गमतच नाही, मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई ग, मज. मी वन वन धुंडून आले, मी वन वन धुंडून आले, मी वन वन धुंडून आले, वृंदावनी हरपून गेले ग, वृंदावनी हरपून गेले, चालुली पाय हे थकले रे थकले, चालुली पाय हे थकले
चालुली पाय हे थकले रे थकले, का करीशी उघात धाय, मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई. हा जन्म असो शेवटला, हा जन्म असो शेवटला, हा जन्म असो शेवटला, हा जीवही माझा खिळला, हा जीवही माझा खिळला. हात सोड रे नंदलाला, नंदलाला, हातरी सोड नंदलाला, नंदलाला. ही यमुना गंगा वेडी, मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई. सज्जन हो, त्या गवळणी मुक्त कंठ रडू लागल्या. तेव्हा त्यांच्यावर दया करून भगवंत प्रकट झाले. पण प्रेम काय होतं गवळणींवर? चमचाभर ताका करता गवळ्याच्या मुलीनं कृष्णाला नाचवावं. हिंदी कवींनी फार सुंदर वर्णन केलंय. जो परमेश्वर साच निरंजन, जा कहते सब लोक धनी है, भूसुर भूपुर बीर और किन्नर ध्यान धरे, जाको सिद्ध मुनि है. चार विचार करे निशिबासर छे, अठा को भी अंत न पहिए, वो हर हर निकिछो करिया, चमचा भर छाछ कुनाच तचइये. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यांच्या ताब्यात जो परमात्मा आला नाही, तो चमचाभर ताका करता नाचायला लागला. कृष्णाचं नृत्य बघता बघता मुलगी नाचायला लागली. तिची आई बघायला आली, तीही नाचायला लागली. मुलीचे वडील बघायला आले, तेही नाचायला लागले. कवी वर्णन करतात की अवघ ब्रह्मांड कृष्णानं नाचवलं. नाचन लागे जगत बिहारी, नाचन लागे जगत बिहारी, भूल गई सब गोकुल नारी. नाचन लागे जगत बिहारी, भूल गई सब गोकुल लारी, डोलन लागे नागन बहिरी, बाल बाल सब नाच रहे, खांब उताले नाच रहे हैं, बिल्लिया कुत्ते नाच रहे हैं, आदमी सोते नाच रहे हैं, आते जाते नाच रहे हैं, दुकान पोते नाच रहे हैं, सौदा लेते नाच रहे हैं. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोकुळच्या गवळणी लोकेशना, पुत्रेशना, वित्तेशना सोडून ज्याच्या नादी लागल्या, तो परमात्मा यांच्या नादी लागला नाही हो, त्यांना वश झाला नाही. गवळणीशी रासक्रीडा, वनक्रीडा केली, परंतु कुठेही त्यांच्या मोहपाशात गुंतला नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. काशीत राहणारे कबीर त्यांच्या मागे लागणाऱ्या लोकांना सांगायचे, कबीरा कबीरा क्या कहे, कबीरा कबीरा क्या कहे, जा जमुना के तीर, एक गोपी के प्रेम में बह गए कोटि कबीर. सियावर रामचंद्र की जय. अरे कबीर कबीर म्हणून माझ्या मागे काय लागतं? यमुनेच्या काठावर जाऊन बघा, तिथे एकेका गोपीच्या भगवत प्रेम सागरामध्ये माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहून जातील. सज्जन हो, हा परमात्मा वश झाला असेल तर तो भक्तांना झाला. भगवंताचं जे ब्रीद आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. याकरता भगवंतांनी वेळोवेळी दुष्टांचा संहार केला. बालपणी कुणाचं स्तनपान करून नायनाट केला, कुणावर लत्ता प्रहार करून, मुष्टी प्रहार करून त्याला मारला. कंसाला एका क्षणात मारला. जरासंधाचा 17 वेळा पराभव केला. शिशुपालाला बसल्या जागेवरून मारला.
अर्जुनाला निमित्त करून कौरव सैन्याचा धुराळा उडविला. नरकासुराला भगवंतांनी मारला तो परित्राणाय साधूनाम या बिरुदाकरता मारला. कारण तो कसा आहे तर मणिमय कुंडल रुचिर कपोलम श्रीधर पालनशीलम. तो कसा आहे तर पालनशीलम. आणि हे ब्रीद सत्य करण्याकरता भगवान तत्पर आहे. ज्या कुणाला कामक्रोधादी षडरिपूंच्या त्रासापासून मुक्त व्हावं, जितेंद्रिय व्हावं, जास्त काय सांगावं, जन्म मरणातनं मुक्त व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी कुणाचं भजन करावं. भज भज गोपालम गोपालम भज भज गोपालम गोपालम भज भज गोपालम. गोपी गोकुल पाल गोपी गोकुल पाल भज भज गोपालम गोपालम भज भज गोपालम गोपालम भज भज गोपालम भज भज गोपालम भज भज गोपालम. गोपाल कृष्ण भगवान की रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्राग ज्योतिषपुरी असुर वासत होता. प्राग ज्योतिषपुरी असुर वासत होता. प्राग ज्योतिषपुरी असुर वासत होता. नामे नरकासुर नामे नरकासुर अहंकारी होता. नामे नरकासुर अहंकारी होता. राजकन्यांचे हरण बहु केले. राजकन्यांचे 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 हरण बहु केले. राजकन्यांचे हरण बहु केले. भोग भोगाया गृही आणि गेले. भोग भोगाया गृही आणि गेले आणि गेले आणि गेले. हे प्राग्ज्योतिषपूर म्हणजे हल्ली ज्याला आपण आसाम म्हणतो तिथे नरकासुर नावाचा दैत्य राज्य करीत होता. असुर दैत्य राक्षस म्हटल्यावर आमच्या समोर चित्र उभं राहतं ते म्हणजे मोठे डोळे, सुपासारखे कान, तोंडाबाहेर आलेले 11 विकळा दात, पर्वतप्राय शरीर इत्यादी. परंतु खरं बघायला गेलो तर असं नाही हो. लहान मुलाला सांगायला ठीक आहे, परंतु राक्षस म्हणजे काय तर साक्षर ते राक्षस. शिक्षित लोक जगरहाटीच्या विरुद्ध वागू लागले की त्यांनाच राक्षस असं म्हणतात. ज्यांनी आपल्या वागण्या बोलण्याचा लोकांपुढे आदर्श ठेवायचा, लोकांचं पोषण करायचं, तेच समाजाचं शोषण करू लागले की त्यांना राक्षस असं म्हणतात. आणि सज्जन हो, असे राक्षस आज सुद्धा या जगात आहेत की जे राष्ट्राचं आपल्या स्वार्थासाठी अतोनात नुकसान करीत आहे. सज्जन हो, ज्याला आपण असुर म्हणतो तो रावण दशग्रंथी विद्वान होता. काय ऐश्वर होतं रावणाचं, काय परिवार होता रावणाचा. एक हिंदी कवी वर्णन करतो, 1 लाख नाती 1.25 लाख पंती, उस रावण के घर अब दिया ना बत्ती. असं असून आपण त्या रावणाला असुर का म्हणतो तर असुर शब्दाची व्याख्या अशी आहे, असुषु रमते इति असुरः. असुषु, 'असुषु' 'असुषूणां प्राणादिषु भोगादिषु रमते. 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 'असु
शरीराचे चोचले पूर्ण करून नाना प्रकारे सुखोपभोग भोगण्यात जे आनंद मानतात, जीवनाची इतिकर्तव्यता मानतात, त्यांना असुर म्हणतात. अशा असुरांकरता भगवंताला वेळोवेळी पृथ्वी तलावर यावं लागतं. असं आहे, रावणाकरता राम झाला, कंसाकरता कृष्ण झाला, हिरण्यकश्यपू करता नृसिंह झाला. परंतु गंमत अशी आहे, त्यावेळी रावण, कंस, हिरण्यकश्यपू एक एक होते हो. आता तर ठिकठिकाणी यांचे बाप जन्माला आले आहेत. एक हिंदी कवी म्हणतोय, किस रावण की बाहे काटू, किस रावण की बाहे काटू, किस लंका को आग लगाऊ, किस रावण की बाहे काटू, किस लंका को आग लगाऊ, पग पग लंका पग पग रावण, इतने राम कहां से लाऊ. सद्गुरुनाथ महाराज की जय. विषय असा आहे, नरकासुरानं तपश्चर्या करून मिळालेल्या वरानं उन्मत्त होऊन स्वर्ग, मृत्यू, पाताळ तीनही लोकांना त्राही भगवान करून सोडलं. वरुणाचं छत्र, अदितीची कुंडल आणि मेरू पर्वतावरील देवांचं मणिपर्वत नावाचं स्थान या नरकासुरानं हिरावून घेतलं. देशोदेशीच्या सुंदर राजकन्या यांनी आपल्या कैदेत आणून ठेवल्या होत्या. त्रस्त झालेल्या त्या राजकन्या धाय मोकलून रडायला लागल्या, ईश्वराची प्रार्थना करायला लागल्या. ये धावत कंसांतका हो, ये धावत कंसांतका, वदिसी अंतका, भक्त जन पारी, तू निज जन रक्षक एक अससी बनभारी, तू निज जन रक्षक एक अससी बनभारी. ये धावत, ये धावत, ये धावत. ये सत्वर गरुडासना हो, ये सत्वर, ये सत्वर, सत्वर, ये सत्वर गरुडासना हो, ये सत्वर गरुडासना, रविवासना मजन से त्राता. जननी जनक मम सखा सोयरा प्राता, जननी जनक मम सखा सोयरा प्राता. ये धावत कंसांतका हो, ये धावत, ये धावत, ये धावत, ये धावत कंसांतका, वदिसी अंतका, भक्त जन मारी, एक अससी बनभारी. पावतोसी दीन जनास, पावतोसी, 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 पावतोसी दीन जनास, म्हणून मी कास धरिली कंसारी, तू सत्वर येऊनी कृतार्थ करी संसारी, तू सत्वर येऊनी कृतार्थ करी संसारी. ये धावत कंसांतका हो, ये धावत, ये धावत, ये धावत, ये धावत कंसांतका, वदिसी अंतका, भक्त जन पारी, तू निज जन रक्षक एक अससी बनभारी, तू निज जन रक्षक एक अससी बनभारी, तू निज जन रक्षक एक अससी बनभारी. उन्मत्त झालेल्या नरकासुरानं इंद्राचा मुकुट जबरदस्तीनं पळून नेला. अशा वेळी सर्व देवांना बरोबर घेऊन इंद्रदेव भगवान गोपालकृष्णांकडे आले. रत्नखचित सुवर्ण सिंहासनावर बसलेल्या श्रीकृष्णांकडे त्यांनी पाहिलं. काय दिसलं?
सजल नीरद श्यामतनु नवरत्न खचित संवर्ण मुकुट शिरपे चतुरावरी कलगी विराजित सजल नीरद श्यामतनु नवरत्न खचित संवर्ण मुकुट शिरपे चतुरावरी कलगी विराजित कुटिलालक निटिलासी कस्तुरी तिलक केसरी गंध हरिहा आनंदाचा कंद हरिहा भक्त सखा गोविंद सजल नीरद श्यामतनु नवरत्न खचित संवर्ण मुकुट शिरपे चतुरावरी कलगी विराजित कुटिलालक निटिलासी कस्तुरी तिलक केसरी गंध हरिहा आनंदाचा कंद हरिहा भक्त सखा गोविंद सजल नीरद श्यामतनु नवरत्न खचित संवर्ण मुकुट शिरपे चतुरावरी कलगी विराजित कुटिलालक निटिलासी कस्तुरी तिलक केसरी गंध हरिहा आनंदाचा कंद हरिहा भक्त सखा गोविंद श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्लगल्ल कर्णांत दीर्घ सुप्रसन्न लोचन इंदु वदन किल पुष्पनासिक सुंदरदन हनु अधर बिंबगत हास्य मंद हरिहा आनंदाचा कंद हरिहा भक्त सखा गोविंद सजल नीरद श्यामतनु नवरत्न खचित संवर्ण मुकुट शिरपे चतुरावरी कलगी विराजित कुटिलालक निटिलासी कस्तुरी तिलक केसरी गंध हरिहा आनंदाचा कंद भक्त सखा गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय. इंद्रादी देवांनी नमस्कार करून भगवंताची प्रार्थना केली. हे प्रभो, आपण ज्या कार्याकरता अवतार घेतलाय ती वेळ आता आली आहे. देवा, मदांध झालेल्या नरकासुरानं अदितीची कुंडल आणि माझा मुकुट पळवून नेला आहे. शिवाय आता तो देवांची पदेही हिरावून घेऊ पाहत आहे. काही दिवसांनी स्वर्गात एकही देव राहणार नाही. तेव्हा या नरकासुरापासून आमचं रक्षण करा. इंद्रदेव भगवंताची स्तुती करतायत. राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय. कालिंदी तट पुलिंद लांछित कालिंदी तट पुलिंद लांछित कालिंदी तट कालिंदी तट पुलिंद लांछित सुरनुत पादारविंद जय जय सुरनुत पादारविंद जय जय सुरनुत पादारविंद जय जय रमारमण हरि गोविंद रमारमण हरि गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय. उद्धृत नग मध्वरिंद मानग उद्धृत नग मध्वरिंद मानग उद्धृत नग मध्वरिंद मानग सत्य पांडपट कुमिंद जय जय सत्य पांडपट कुमिंद जय जय रमारमण हरि गोविंद हरि गोविंद हरि गोविंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय
गोपसदन पूर्वलिंग खेलन गोपसदन आ गोपसदन पूर्वलिंग खेलन बलवस्तुती तेन जय जय बलवस्तुती तेन जय जय रमारमण हरि गोविंद जय जय रमारमण हरि गोविंद राधाधर मधुलिंग जय जय राधाधर मधु राधाधर राधाधर मधुमिलिंग. इंद्रादी सर्व देवांची प्रार्थना ऐकून श्रीकृष्णानं त्यांना अभय दिलं आणि नरकासुराचं पारिपत्य आपण करतो असं आश्वासन दिलं. इंद्रादी सर्व देव आपापल्या स्थानी परत गेल्यानंतर यादवांची चतुरंग सेना बरोबर घेऊन भगवान गोपाल कृष्ण निघाले. त्यावेळी सत्यभामेने कृष्णाचा हट्ट धरला, देवा मीही तुमच्या बरोबर येते. असं आहे, भगवंतांनी खूप समजावून सांगितलं भामेला, पण ती काही हट्ट सोडेना. जगतामध्ये हे 3 हट्ट मोठे लठ्ठ आहेत, बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्री हट्ट. स्त्री हट्टापुढे आपलं काहीही चालणार नाही हे ओळखून श्रीकृष्णांनी भामेला बरोबर घेतलं. गरुडावर बसून आपल्या चतुरंग सेनेसह प्राग ज्योतिषपूरला मूर नावाच्या दैत्यानं नगराच्या 4 बाजूंना 10,000 भयंकर आणि घट्ट असे फास लावून ठेवलेले होते. नगराभोवती बांधियले तट, नगराभोवती बांधियले तट रक्षण भावे म्हणून. नगराभोवती बांधियले तट रक्षण भावे म्हणून. नगराभोवती बांधियले तट रक्षण भावे म्हणून. तैसे उदकी भरले खंदक, तैसे उदकी भरले खंदक, तैसे उदकी भरले खंदक, तैसे उदकी भरले खंदक. तैसे उदकी भरले खंदक, तैसे उदकी भरले खंदक. तैसे उदकी भरले खंदक, तैसे उदकी भरले खंदक, तैसे उदकी भरले खंदक. शत्रुस दुर्गम म्हणून साधोजी भजना, साधोजी भजना. सीताराम हो, सीताराम हो, सीताराम हो. श्रीकृष्णांनी आपल्या गदेनं डोंगर फोडून टाकले. शस्त्रांची तटबंदी बाणांनी अस्ताव्यस्त करून टाकली. सुदर्शन चक्रानं अग्नी आणि वायूचे तट उद्ध्वस्त करून टाकले. मूर दैत्यानं लावलेले फास तलवारीनं तोडून टाकले. श्रीकृष्णांच्या पंचजन्य शंखाचा महाभयंकर आवाज ऐकून 5 डोक्यांचा मूर दैत्य झोपेतून जागा झाला आणि पाण्यातनं बाहेर आला. त्यानं आपल्या 5ही मुखांनी महाभयंकर अशी गर्जना केली आणि हातात त्रिशूल घेऊन श्रीकृष्णांवर चालून आला. श्रीकृष्ण आणि मूर दैत्याचं भयंकर असं युद्ध झालं. शेवटी भगवंतानी सुदर्शन चक्राच्या योगानं मुराची 5ही मस्तक तोडून टाकली. सर्वत्र हाहाकार झाला. मूर दैत्याला ठार केला म्हणून श्रीकृष्णाला मुरारी हे नाव पडलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद
हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर भगवन नमस्ते गोपाल कृष्ण भगवान की जय. आपला सेनापती मारला गेला हे ऐकल्यावर क्रोधायमान झालेला नरकासूर महाभयंकर गर्जना करीत धावत रणांगणात आला. त्यानं भगवंतावर शतघ्नी नावाची शक्ती फेकली आणि त्याच्या सगळ्या सैनिकांनी भगवंतावर आपापली शस्त्र सोडली. भगवंतांनी सुद्धा चित्रविचित्र पंख असणारे तीक्ष्ण बाण नरकासुराच्या सैन्यावर सोडले. त्यामुळं नरकासुराच्या सैनिकांचे हात, मांड्या, धडे तुटून खाली पडू लागले. हत्ती घोडे मरून पडू लागले. नरकासुराच्या सैनिकांनी जी जी शस्त्रे भगवंतावर चालविली ती शस्त्रे भगवंतांनी तीक्ष्ण बाणांनी तोडून टाकली. वर्णन असं आहे, जब जुद्ध हुआ घोर एक मेकन का जोर. भगवंतांनी नरकासुरावर स्वतः शरवर्षाव सुरू केला. दोघेही एकमेकांवर अविरत शरवर्षाव करतायत. शस्त्रानंतर अस्त्रे एकमेकांवर सोडतायत. केले युद्ध प्रभूने तुंबळ अस्त्रास बहुत सोडियले. केले युद्ध प्रभूने तुंबळ अस्त्रास बहुत सोडियले. जर जर केला राक्षस, जर जर केला राक्षस, चक्राने मस्तकास उडविले. राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम राम. गोपाल कृष्ण भगवान की. नरकासुराचे सर्व प्रयत्न निष्फळ झालेले पाहून त्याने श्रीकृष्णांना मारण्याकरता हातात त्रिशूळ घेतला. परंतु तो फेकण्यापूर्वीच भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्रानं नरकासुराचं मस्तक उडविलं. सर्वत्र हाहाकार झाला. हे युद्ध बघण्यासाठी विमानामध्ये बसून आलेल्या सर्व देवांनी भगवंतावर पुष्पवृष्टी केली आणि जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अमर कुसुम घन वर्षती, अमर कुसुम घन वर्षती, तननन करीती समस्त गंधर्व. सर्वत्र नावाटे आनंदाचेच हे महापर्व. पृथ्वी लगेच भगवंताकडे आली. तिने श्रीकृष्णांच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा घालून आदितीची कुंडल, वरुणाचं छत्र आणि एक मौल्यवान रत्न दिलं. त्या आनंदाच्या भरामध्ये गंधर्वांनी गायला सुरुवात केली. असं आहे, सर्वांना त्रास देणाऱ्या असुराचा नाश झाला म्हणून सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं. हा आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वांनी दिव्यांची रोषणाई केली. गुढ्या पताका लावल्या. तो हा आजचा दिवस. आश्विन वद्य चतुर्दशीला रात्री चंद्रोदयाच्या वेळी नरकासुराला ठार मारल्यामुळं या दिवशी पहाटे सर्वत्र दिव्यांची रोषणाई करून सर्वांनी अभ्यंग स्नान करावं अशी रीत आहे. नरकासुराला मारल्यावर त्याचा मुलगा भगदत्त याला युवराज पदाचा अभिषेक करून त्याला सिंहासनावर बसवून भगवान द्वारकेला जायला निघाले. तेव्हा नरकासुराच्या कैदेतनं मुक्त झालेल्या 16,100 राजकन्या पुढे आल्या आणि देवाला म्हणाल्या, देवा आता आमची गती काय? आम्ही सर्वांनी जायचं तरी कुठं? इतके वर्ष नरकासुराच्या बंदिशाळेत आम्ही असल्यामुळे आम्ही घरी जाऊ शकत नाही आणि समाजही आमच्याकडे तिरस्कारानं पाहिल. तेव्हा असलं जीवन जगण्यापेक्षा ज्या चक्रानं नरकासुराचा वध केला त्या चक्रानं आम्हा सर्वांना मुक्ती दे, नाहीतर आमचा स्वीकार कर. श्री कृष्णा कामताता जगदीशा मोहना, श्री कृष्णा कामता
कामताता जगदीशा मोहन आम्हा तारी दुःख हारी पुरवी आमना आम्हा तारी दुःख हारी पुरवी आमना श्री कृष्णा कामताता जगदीशा मोहन बंदिशाळे बंधनिया 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 बंदिनी हो माधवा बंदिनी हो माधवा नरकाने नाशिये सुख सारे नरकाने नाशिये सुख सारे श्री कृष्णा कामताता जगदीशा वधुनी त्या उठरिया वधुनी त्या उठरिया वधुनी त्या उठरिया नरका नरका तूच आता पती आता तूच आता पती आता श्री कृष्णा कामताता जगदीशा जरी आमुची आसवंध्या नरका तू जाहरा शंकाने जाती आल्या तव चरणी पाहिला शंकाने जाती आल्या तव चरणी पाहिला सज्जन हो या 16,100 कन्या वेदांच्या ऋचा होत्या. वेदांनी ईश्वराच्या स्वरूपाचं वर्णन खूप केलं, परंतु परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकले नाही. म्हणून वेदांच्या ऋचा कन्याहून भगवंताला प्राप्त करण्याकरता आल्या होत्या. भगवान श्रीकृष्णांनी एकाच मुहूर्तावर निरनिराळ्या भवनांमध्ये वेगवेगळी रूप धारण करून एकाच वेळी त्या सर्व राजकुमारींचं शास्त्रोक्त विधीनं पाणिग्रहण केलं. त्यानंतर भगवान इंद्रभवनात गेल्यावर इंद्राणीसह सत्यभामा आणि भगवंताची पूजा केली. श्रीकृष्णानं अदितीची कुंडल तिला परत केली. तिथून परत येताना सत्यभामेच्या सांगण्यावरनं श्रीकृष्णांनी तेथील पारिजातक वृक्ष उपटून आणला आणि द्वारकेत सत्यभामेच्या महालाच्या बागेत लावला. सज्जन हो, ब्रह्मदेवादिकांनाही ज्या भगवंताला प्राप्त करून घेण्याचा उपाय माहित नाही, त्या भगवंताला 16,100 स्त्रियांनी पतीच्या रूपानं प्राप्त करून घेतलं. त्या सर्व स्त्रियांनी भगवंताला आदरानं श्रेष्ठ आसनावर बसविलं. उत्तम सामुग्रीने भगवंताची पूजा केली.
आणि सर्वांनी मिळून भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. आ आ भज भज गोपालम गोपालम भज भज गोपालम गोपालम भज भज गोपालम. गोपी गोकुल पालम गोपी गोकुल पालम गोपी गोकुल पालम गोपी गोकुल पालम. आ गोपी गोकुल पालम भज भज गोपालम गोपालम भज भज गोपालम. गोपाल कृष्ण भगवान की जय. आत्ताच आपण नरक चतुर्दशी निमित्त समन्वित कीर्तन ऐकलत. नरकासुरवध. कीर्तनकार होते दिगंबर बुवा नाईक. साथ संगत अशी होती: हार्मोनियम संदीप गुरनुले, तबला संगत राम खडसे, निर्मिती सहाय्य चंद्रशेखर दंडे आणि सादर करते होते प्रकाश आत्राम. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नरक चतुर्दशी निमित्त कीर्तनाचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सादर करण्यात आला.